नवसिये नवसिये विठ्ठले माझे पंढरीचे दैवत विठ्ठले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, चित्त चैतन्य चोरून नेले. अत्यंत साधा आणि सुंदर असा अभंग आपल्याला माहिती आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग आहे. मंडळी, अहो माऊलींच्याच प्रांगणात आपण राहतोय. अहो विश्वातली ही दोन तारांगण म्हणजे देहू आणि आळंदी, या देहू आणि आळंदीच्या या तारांगणातली ही दोन तारे संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारे असे आमचे हे दोन तारे म्हणजे संत तुकाराम महाराज आणि माऊली ज्ञानेश्वर माऊली आमची. माऊली म्हटले हो त्यांना. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत थोर संतांची जी मांदियाळी आहे त्याच्यामध्ये अग्रणी असलेले आमची ज्ञानराज माऊली. आपल्या लेखणीतून वाग्देवीतून ज्यांनी सर्वसामान्य माणसांच्या मनाला मोहिनी घातली अशी ही ज्ञानराज माऊली. आमची माती आणि संस्कृती याचं जतन करणारी ही आमची संत माऊली ज्ञानराज माऊली. अहो अमृतानुभव ज्ञानेश्वरीचे अभंग सर्वसामान्यांना कळावे म्हणून साधा हरिपाठ अशी साहित्य संपदा ज्यांनी आम्हाला दिली अशी ज्ञानराज माऊली आपल्याला या अभंगामधून अगदी साधं आणि सोपं सेवा कशी करायची याचा उपदेश करते. काय म्हणतात ज्ञानराज माऊली? तुझी सेवा करीन मनोभावे. आम्ही सेवा करतोच, पण आमची सेवा कशी आहे? देहातून सेवा आहे, पण मन मात्र विषयात आहे. मग अशी सेवा रुजू होईल का परमेश्वराच्या चरणी? अहो परमेश्वराच्या चरणीच काय, माणसांची सेवा करताना सुद्धा ती सेवा रुजू होत नाही. परमेश्वराची बात तर दूरच. माऊली म्हणते तुझी सेवा करीन मनोभावे. सेवा तर करायची. सेवा हा शब्द अत्यंत बलवान आहे. सेवेचा आवाका फार मोठा आहे हो. नुसतं सेवा हा 2 अक्षरे झाली, पण त्याच्यामध्ये गर्भितार्थ खूप आहे बरं. सेवा करायचे. अहो आपण गजानन महाराजांच्या शेगावला आम्ही एकदा गेलो. तिथलं ते चित्र बघून डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला लागले. अहो एकही शब्द एकही अवाक्षर न करता लोक कशी येतात काही पण इकडे तिकडे दस्तहा टाकतात, पण हे सेवेकरी मात्र न चिडता न रागवता जो कचरा असेल तो निमूटपणे गोळा करताना बघितलं आणि आपल्याला खरंच अंतर्मुख व्हायला होतं. तिथेच काय अनेक गुरूंच्या चरणी जर आपण गुरूंच्या ठिकाणी जर आपण बघितलं ना तर सेवेचं महात्म्य आपल्याला कळतं. श्रोते हो, मी पण परमपूज्य कलावती आईंच्या इथे सेवेकरता जाते. सेवेचं महत्त्व खूप मोठं आहे. सेवा करताना आपला अहंभाव नाहीसा होतो आणि म्हणूनच सेवा करायची. लहान मुलांना आईच्या इथे बालोपासना शिकवतात. सेवा कशी करायची हे लहान मुलांना आधीपासूनच रुजवलं जातं. म्हणून आमच्याकडे बालसंस्कार हे परमपूज्य आईंच्या इथे केले जातात. इतकंच काय, अहो समर्थांच्या गडावर सज्जन गडावर जर आपण बघितलं, एक उदाहरण म्हणून सांगते, वैयक्तिक माझं आहे. माझी आजी 82 वर्षाची होती आणि त्यावेळेला तिथे डोली वगैरे काही नव्हतं. रात्रीची वेळ झाली होती आणि आम्ही 8 वाजता गाडी घेऊन त्या गडाच्या मध्यभागी आम्ही गेलो होतो. तिथून माझ्या भावांनी आणि मिस्टरांनी दोघांनी आम्ही माई म्हणायचं तिला खांद्यावर घेऊन वरती गडावर चढवलं. खांद्यावर घेऊन आणि ते गाढवांवर वरती काहीतरी काम चालू होतं, बांधकाम. त्यामुळे गाढवावरून सिमेंट आणि हे नेत होते लोक. त्यांनी वर जाऊन सांगितलं की एक आजीबाई आणि एक ग्रुप त्यांचा येतोय कुटुंबीय, तर त्यांच्यासाठी तुम्ही गडाचे दरवाजे, त्या दिवशी एकादशी होती आणि आम्ही तिथे वरती पोहोचेपर्यंत सगळे सेवेकरी तिथे आम्हाला फराळ वाढण्यासाठी थांबले होते. ते बघून अक्षरशः आमच्या डोळ्यातूनही तेव्हाही अश्रुधारा वाहू लागल्या. सेवा म्हणजे काय असतं हे खरंच गुरूंच्या ठिकाणी गेल्यानंतरच आपल्याला बघायला मिळतं. तेव्हा ज्ञानराज माऊली आपल्याला सांगते, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. तर अशी ही सेवा करताना एक श्लोक, सुंदर श्लोक आहे. ही सेवा केल्यामुळे काय फळ मिळतं? अभिवादनशीलस्य
वृद्धोपसेवया अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेवया चत्वारि चार वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. काय म्हणतं? सेवा केल्यानं पण ती सेवा कशी? मनोभावे. अशी सेवा जर मनोभावे केली तर आपल्याला 4 गोष्टी प्राप्त होतात. कोणत्या? आयुष्य मिळतं, विद्या मिळते, यश मिळतं आणि बल म्हणजे शक्ती, ताकद मिळते. तेव्हा ही सेवा आपण केली मनापासून तर आपल्याला या 4 गोष्टी प्राप्त होतात. अहो, नारद भक्ती सूत्र आपल्याला माहिती आहे. या नारद भक्ती सूत्रातलाच हा श्लोक आहे आणि तो भाग आहे. त्याच्यामध्ये युधिष्ठिराला यक्षाने काही प्रश्न विचारले तर त्यामधला एक प्रश्न विचारला युधिष्ठिराला यक्षाने. काय विचारलं? केन बुद्धिमान भवती, म्हणजे मनुष्य बुद्धिमान कसा होतो, कशामुळे होतो? तर उत्तर दिलंय युधिष्ठिराने, वृद्ध सेवया. वृद्धांची जर सेवा केली तर मग मनुष्य बुद्धिमान होतो किंवा विवेकशील होतो, योग्य निर्णय घेण्यास समर्थ होतो. आणि म्हणून ही सेवा करणं अत्यंत महत्वाचं आहे. अहो, एक आजीबाई रोज राजाकडे राजवाडा झाडायला जायची. रोज बरेच दिवस जात होती. खूप वृद्ध झाली, वाकलेली होती, तरी सुद्धा कित्येक दिवस. अहो आजी, नका तुम्ही झाडायला येऊ. आहेत पुष्कळ जण शिपाई आहेत, सगळेजण नोकर चाकर आहेत, तुम्ही झाडायला काय येता? झाडलेलं अंगण असलं तरी सुद्धा ही आजी तिथे झाडायला यायची. रोज झाडू देऊन यायची. नित्यनेम काही चुकत नव्हता. 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली तरी हिचा बरं राजा तिला म्हणजे द्रव्य देऊ करायचा, पण ही काही ते मोबदला घ्यायची नाही. मी सेवा म्हणून करते असा तिचा उद्देश होता. बरेच दिवस झाले, आता तिला वागवेना चालवेना तरी सुद्धा कशी का होईना पण तिचं आपलं चालूच. शेवटी राजाने सांगितलं, अगं तुला आता चालवत नाही आजी, तू कशासाठी एवढं हे करते, हट्ट करते? मी का करतेय? अरे, हे मला विस्मरण होऊ नाही, सेवा करण्याचं विस्मरण होऊ नाही आणि दुसऱ्यांनाही त्यांनी प्रेरणा घ्यावी म्हणून मी हे करतेय. श्रोते हो, सेवेचं इतकं महात्म्य आपल्याला, म्हणून माऊली आपल्याला सांगते, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. या सेवेमुळे काय होतं? अहो, अहंभाव आपला नाहीसा होतो आणि मग चित्ताची एकाग्रता वाढते, तल्लीनता वाढते आणि आनंद प्राप्त होतो. अहो, आईनी वडिलांनी जर मुलाला छोट्या सांगितलं की माझे पाय चेप जरा, आणि मुलगा जर पाय चेपत असेल पण चित्त जर त्याच्या ठिकाणावर नसेल तर ती सेवा होईल का? नाही होणार. ते कर्म नक्की आहे, पाय चेपतोय ते, पण ना सेवा करणाऱ्याला आनंद मिळणार, ना सेवा करून घेणाऱ्याला आनंद मिळणार. मग ती सेवा तिथे रुजू होत नाही. अशी सेवा भगवंतालाही आवडत नाही. मग अशी सेवा कोणी केली हो? अशी सेवा आमच्या शबरीने केली. रामायणामध्ये आपल्याला माहिती आहे, मतंग ऋषींच्या आश्रमामध्ये ही शबरी आदिवासी भिल्लीण ही लहानपणापासूनच तिला भगवंताचं अत्यंत वेळ होतं. मुखामध्ये रामनाम, कधीतरी मला राम भेटू दे ही इच्छा तिची होती. आणि मग त्या रामाचं रोज मुखामध्ये नाम घ्यायची आणि कधीतरी राम भेटेल म्हणून रोज तिनं काय करावं? आपल्या त्या कुटीमध्ये, टोपलीमध्ये सगळी फुलं गोळा करावीत आणि फळं गोळा करावीत. अंगण झाडावं, स्वच्छ करावं, पायघड्या त्या फुलांच्या घालाव्यात, सिंहासन करावं, राम कधीतरी येतील. आणि खरंच गेलो. एक दिवस मतंग ऋषींच्या आश्रमाकडे पंपा सरोवराकडे जाताना प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण सीता शोधार्थ निघाले आणि तिकडे आश्रमामध्ये प्रवेश केला आणि कुठून तरी सुंदर असा आवाज येत होता, राम जय जय राम. बाजूने आवाज येतो. त्या आवाजाची रोखानी हे दोघं जण निघाले आणि जाता तो आवाज जसा जवळ येऊ लागला तशी ती कुटी दिसलीये आणि त्या कुटीच्या पुढे फुलांनी सुंदर अशा पायघड्या घातलेल्या आणि ती वृद्ध शबरी वाट पाहते. ती हळूहळू पुढे
पूजा केली ती मनापासून पूजा प्रभू रामांनी केव्हाच ओळखली होती. तिचा तो मनोभाव केव्हाच ओळखला होता आणि त्या सेवेचं फळ त्या शबरीला मिळालं. अहो, असा भगवंत दूर कधीच नसतो. तो जर आपण त्याची आठवण काढली, मनापासून जर त्याची सेवा केली ना, तर तो आहेच आपल्या बरोबर, नियमित आहे. म्हणून भगवंताची कृपा जर आपल्यावर व्हायची असेल तर काय करावं? आपल्याला माहिती, आपण नामस्मरण सगळेच घेता, नामसाधक आहात, आपण साधनेतले आहात, उपासनेतले आहात. आपल्यावर गुरु कृपा व्हायची असेल तर नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, स्वभाव गुण दोष निर्मूलन या सगळ्याद्वारे आपल्यावर भगवंत आणि गुरु कृपा करतात. मग त्याच्यातच हा सेवा हा जो भाग आहे आपण तो बघतोय. अहो, भक्त पुंडलिक याचं एक उत्तम उदाहरण आहे. आपल्याला माहिती आहे, संत विजय नामक ग्रंथामध्ये वर्णन आहे. पुंडलिक आपल्या माता पित्यांची सेवा करतोय आणि भगवंत सांगतात ना, आई वडिलांची सेवा करा म्हणजे तुम्हाला भगवंताची कृपा आपोआप प्राप्त होणार आहे. संत विजय नामक ग्रंथामध्ये भगवंत म्हणतात, पहा त्या पुंडलिकाचा भाव भरवा, माता पित्यांची केली सेवा, मग तेणेची भार पडला देवा, त्याची कृपा होत असे. अहो, पुंडलिक आई वडिलांची आपल्या सेवा करतोय आणि इकडे त्या सेवेचा भार, पुंडलिकाच्या सेवेचा भार इकडे भगवंतावर झालाय, पांडुरंगावर झालाय. आणि म्हणून पांडुरंग तिकडून आले पुंडलिकाच्या दारामध्ये येऊन उभे राहिले. एकटे आले नाही बरं, कुणाला घेऊन आले? दाराला बरोबर घेऊन आले, म्हणजे पत्नीला. आणि पत्नीला दारात घेऊन आले बरोबर आणि उभे राहिले. म्हणाले, पुंडलिका, अरे काय करतोयस? मी आलोय तुझ्या दारी, मी आलोय पुंडलिका, अरे बघ इकडे वळून. पुंडलिकाने काय उत्तर दिलंय? मीठ फेकून दिली दाराकडे. मला आई वडिलांची सेवा करू द्या, माझ्या माता पित्यांची सेवा करू द्या, मग मी तुमच्याकडे पाहिन. पायचे पितो माय पित्यांचे, पायचे पितो माय पित्यांचे, करू द्या हिचा करी, हो करू द्या हिचा करी, चला उभे राहतो वरी, चला उभे राहतो वरी. पायचे पितो माय पित्यांचे, पायचे पितो माय पित्यांचे, करू द्या हिचा करी, हो करू द्या हिचा करी, चला उभे राहतो वरी, चला उभे राहतो वरी, चला उभे राहतो वरी. मी फेकून दिली आणि भगवंतांना सांगितलं, पांडुरंगा, अहो तिथंच उभे राहा, माझ्या माता पित्यांची सेवा झाली की मग तुमच्याकडे पाहीन. आणि पांडुरंग तेणेची संतोषे श्रीपदी, आणि संतोषाने उभे राहिले. हो, कुठपर्यंत? 28 युग आमच्यासाठी. कोणासाठी? आमच्यासाठी ही सेवा कशी करायची माता पित्यांची हे दाखवण्यासाठी. तेव्हाच हे पुंडलिकपूर म्हणजेच असं पंढरपूर. आज आपण दिंडी घेऊन वारीला आपण पंढरपूरला जातो. श्रोते हो, याच्यातून अर्थ इतकाच घ्यायचा आहे की आमच्या माता पित्यांना वृद्धाश्रमाची पायरी दाखवायची नाही. अहो, वृद्धाश्रमांची संख्या किती वाढतीये आणि लहान मुलांना आपण पाळणा घरामध्ये ठेवतोय, छोट्या जागेत. पण आई वडील आणि मधली पिढी आणि तिसरी पिढी राहू शकते. प्रेम असलं की बाकी काही लागत नाही. हो, ही भारतीय आमची संस्कृती आम्हाला प्रेमाचंच शिकवण, आम्हाला प्रेमाचीच देते. आणि म्हणून त्याच्यासाठी सेवा कशी करायची हे आम्हाला माऊली सांगतात. तुझी सेवा करीन मनोभावे. म्हणून तुकाराम महाराज पण काय सांगतात की
भजनांची संत सज्जनांची माझ्याकडून सेवा व्हावी असं तुकाराम महाराज आपल्याला सांगताय का तर ती आपणही त्याची सेवा करावी. याच भावाने त्याच षड्विकार टाकून अशी जर सेवा केली तर भगवंत आपल्यावर नक्की कृपा करतो. मग अशी सेवा कोण केली? अहो आमच्या भारत मातेची सेवा करणारे देव आणि देश वेगळं नाहीच हो. आमचे कितीतरी क्रांतिकारक, आमचे कितीतरी देशभक्त देशाची सेवा करतायत आणि म्हणून आपण आज सुरक्षित आहोत. आमच्या क्रांतिकारकांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना, लोकमान्य टिळकांना वाटत नव्हतं का आपल्या वैयक्तिक सुख मिळवण्यासाठी आपला संसार करावा म्हणून? पण सगळ्या आपल्या सुखावर तिलांजली दिली, त्याग केला आणि तुम्हासाठी त्या भारत मातेची सेवा केली. का? तुझसाठी जनन ते मरण, तुझ वीण मरण ते जनन, तुझ सकल चराचर शरण. श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते, श्री स्वतंत्रते. देशभक्तांचा देव, देशभक्तांचा पांडुरंग कोणता? तर भारत माता आणि भारत मातेची ही सारी जनता, हाच त्यांचा पांडुरंग आणि हाच आपल्याला उपदेश. माऊली सुद्धा हेच सांगती, सेवा करायचे म्हणजे केवळ देवाची नाही तर आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या समाज घटकांसाठी मी काय करतो, माझंही काही देणं आहे, माझीही काही सेवा करण्याचं माझंही काही योगदान आहे. त्यामुळे आपल्याला अशा भक्तांसाठी भगवंत सुद्धा धावून येतो. अहो भगवंतांनी नाथांच्या घरी 12 वर्ष सेवा केली, श्रीखंडाच्या रूपात पाणी भरण्याची सेवा केली नाथांच्या घरी. अहो देव सुद्धा धावून येतो, सेवा करतो. तर मग तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य माणसं नाही का? मला इथे मुद्दाम हे आवर्जून सांगायचे, तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन जेव्हा अशी सेवा होईल त्याच वेळेला आपलं मन शुद्ध होईल, आपलं मन भगवंताच्या चरणी तल्लीन होईल किंवा त्या कर्मामध्ये एकाग्र होईल आणि मग आपल्याला भगवंत दूर नाहीच, तो आपल्या आतमध्ये आहेच. म्हणून हे चित्तामध्ये ज्या वेळेला आपला सगळा षड्रिपू जे आहेत ते सगळे मनातले जेव्हा जातील त्याच वेळेला ती सेवा भगवंताच्या चरणी रुजू होते. आणि म्हणून मूळ अभंगामध्ये आपल्याला माऊली म्हणते, असा योग आहे. त्यामुळे नामदेवांचं आख्यान मी करणार आहे, कारण पांडुरंगाचे मंदिर आहे आणि आख्यान आपण नामदेवांचं ऐकूया असं. आणि तुझी सेवा करीन मनोभावे, नामदेवांनी सेवा कशी केली, नामदेवांच्या कुटुंबियांनी सेवा कशी केली याचं महात्म्य आपल्या काही आहेच आहे. आपण सगळे अभ्यासक आहात, त्यामुळे थोडंसं माझ्याकडून जे चिंतन आहे ते थोडंसं ऐकूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला,
धनी धनी अहो मला पंढरपूरला न्या की अहो मी किती हट्ट करतेय. अहो मला काल स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये पांडुरंग आलाय आणि दृष्टांत दिलाय. मला बोलावलंय त्या पंढरपूरला. पांडुरंगाने मला बोलावलंय. अहो धनी न्या की हो मला पंढरपूरला. अहो पंढरपूरला जायचं किती लांब आहे ते पंढरपूर माहितीये का तुला? तुला एवढा प्रवास झेपायचा नाही बरं. अगं तुझी ही अवस्था अशी, या अशा अवस्थेमध्ये पंढरपूरला मी तुला कसा नेऊ सांग तू मला. संवाद चालला होता दामा शेट्टी आणि गोळाई माता. दामा शेट्टी आणि गोळाई मातेचा संवाद चाललाय. गोळाई माता हट्ट करतीये हो आपल्या पतिदेवांकडे, अहो मला पंढरपूरला घेऊन चला. पण गोळाई माता गर्भवती होती हो. अशा अवस्थेमध्ये अगं तुला नाही झेपायचा प्रवास, किती लांब येते नरसीबावणी ते पंढरपूर, तुला प्रवास झेपणार नाही आणि मी तुला नेणार नाही. तुला प्रवास झेपणार नाही, मी तुला काही घेऊन जाणार नाही. आपण पुढल्या वर्षी जाऊ ऐक माझं. पण गोळाई माता काही ऐकायला तयार नाही. श्रोते हो, जगामध्ये 3 हट्ट प्रसिद्ध आहेत. बालहट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट. या हट्टापुढे माणूस कितीही घट्ट असला ना तरी मठ्ठच होतो. या वर्गाला सांगायला नको. तेव्हा या गोळाई मातेने हट्ट केलाय दामाजी शेतीकडे आणि दामाजी मात्र तयार होत नाहीये. एवढ्या लांबचा प्रवास, ही गर्भवती, हिला कसं न्यायचं विचार करून करून पार. पण हिचं पालुपत काही सुटत नव्हतं आणि दामा शेट्टी काही तिला न्यायला तयार नव्हते. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, वारी चाललीये आणि ही मात्र ऐकतेय. ही मात्र बघतीये त्या वारीकडे. बघून मुखामध्ये अखंड नाम चालू आहे आणि पांडुरंगाचा धावा चालू. देवा अरे मला तुझ्याकडे यायचं, पण हे घेऊन जात नाहीत ना. शेवटी दामा शेट्टीने ठरवलं बैलगाडी काढू पण हिला घेऊन जाऊ. आणि सकाळ झाली, लवकर उठली हो. त्यावेळचा प्रवास होता, काही टुरिस्ट बस, काही प्रवासी व्यवस्था नव्हती. सकाळी लवकर उठली, काय एक लुगडं अजून एक अंगावरचं अजून एक लुगडं घेतलं, त्यांचं एक धोतर घेतलं आणि बैलगाडी निघाली. प्रवास सुरू झालाय आणि मुखामध्ये नाम आहे. दिंडीमध्ये प्रवेश केलाय आणि जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणा. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. आपण पण जाऊया दिंडीमध्ये. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. मुखामध्ये अखंड नाम चालू आहे आणि आनंद 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 घेत घेत दिंडी पुढे पुढे सरकतीये. अहो आपल्याला एवढा वेळ नाही, कीर्तनात लवकर लवकर जायचंय ना, पोहोचायचंय आपल्याला. एवढा वेळ आहे का आपल्याकडे दिवस घालवायला? तेव्हा कीर्तनामध्ये लवकर पोहोचायचंय. आणि पंढरपूरला येऊन दिंडी दाखल झाली. पांडुरंगाच्या त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये दिंड्या येऊन धडकल्यात आणि चंद्रभागेचं स्नान केलं. दामा शेट्टी, गोळाई माता स्नान झाले, नगर प्रदक्षिणा झाली, गोपाळपुरामध्ये आले दोघे जण आणि पांडुरंगाच्या समोर डोकं टेकवलं. डोळे भरून त्या पांडुरंगाचं दर्शन घेतलंय. वा वा वा, काय सुंदर रे पांडुरंगा, एवढं सुंदर रे रूप तुझं डोळ्यामध्ये साठवलं, मनात साठवलं. सुंदर ते ध्यान देव, सुंदर ते ध्यान देव, करकटावरी देव लीला, करकटावरी देव लीला.
शेवटी पांडुरंगा, अरे आले रे मी तुझ्या चरणाशी आले रे, तू माझी इच्छा पूर्ण केलीस पांडुरंगा. किती तुझे उपकार, किती तुझे उपकार पांडुरंगा. अरे तू मला शेवटी आणलंच तिथे. आणि दामा शेट्टीला काय म्हणते, अहो ऐकलं का, अहो हे पंढरीचं महात्म्य माहितीये का तुम्हाला. अहो म्हणे आधी पंढरी आणि मग वैकुंठ नगरी, असं पंढरीचं महात्म्य आहे म्हणे. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ तेव्हा आणि फार काही आयुष्याचं असं फार मोठं काही जगण्याचं एवढं ध्येय ठरलेलं नसायचं पूर्वीच्या लोकांचं. आणि झालं दामाजींनी दामा शेट्टींनी तिथे पंढरपुरातच बाजारपेठेमध्ये दुकानं घातलं. व्यवसाय होता शिंप्याचा, कपडे शिवण्याचा व्यवसाय. आणि त्या बाजारपेठेचं दुकान घातलं आणि सगळ्यांचे कपडे शिवायचा. आणि उत्तम प्रपंच चाललाय, उत्तम व्यवसाय चाललाय, मुखामध्ये नाम चाललंय, पांडुरंगाची सेवा करणं चालू आहे. आणि त्यामुळे परमार्थही उत्तम चाललाय. अहो आमच्या संतांनी सांगितलंय, समर्थ रामदास स्वामी म्हणतात, प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. आणि या उक्तीनुसार दामा शेट्टींचा प्रपंच चाललाय, परमार्थही चालू आहे. एकीकडे पाहता 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 पाहता
दिवस सरले आणि या गुणाई मातेचे दिवस भरले. 9 महिने झाले. 9 महिने 9 दिवस पूर्ण भरले आणि प्रसूत झाली. मुलगा झाला हो. प्रमोद नाम संवत्सरी, प्रमोद नाम संवत्सरी, शके 1192 कार्तिक शुद्ध एकादशी रविवारी नामा आला जन्माते. नामदेवांचा जन्म झाला. अहो बाळाचं नाव काय ठेवलं? नाम संकीर्तनामुळे झाला म्हणून नाम ठेवलं. नाम आणि भगवंताचा पांडुरंगाचा प्रसाद म्हणून देव असं नामदेव नामाभिधान केलं आणि सुखानं संसार चाललाय. हा बाललीलांमध्ये दोघंही आनंदी आहेत, दामाशेट्टी आणि गुणाई माता. पाहता 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 हा नामदेव 5 वर्षाचा झालाय. बागेश्वरी पाहता 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 5 वर्ष झाली हो. आनंदात दिवस चालले आणि देवाची करावी आणि मग रावळात नैवेद्य वगैरे काकडा करावा, देवाच्या दर्शनाला जावं. 10-11 वाजता नैवेद्य रोजचा देवाला दाखवायचा त्यांचा तो नित्यक्रम होता. आणि एके दिवशी झालं असं, आपल्या पित्याबरोबर रोज जाऊन जाऊन तो संस्कार मनावर घडत होताच. पण एके दिवशी झालं असं, अहो त्यांना काही कामानिमित्त गावाला जायचं होतं परगावी. तेव्हा ते काय म्हणाले, दामाशेट्टी नाम्या, अरे मला उद्या की नाही जरा परगावी जायचंय, तेव्हा उद्याचा नैवेद्य मात्र तूच घेऊन जा बरं. अरे उद्याचा नैवेद्य चुकवू नकोस, तुझी आई तुला नैवेद्याचं ताट वाढून देईल, तेवढं मात्र आठवणीने तू रावळात जाऊन पांडुरंगाला जेवू घाल बरं. पांडुरंग जेवल्याशिवाय तू जेवू नकोस. लहान मुलांची मनाची पाटी कोरी असते बरं, म्हणून लहान मुलांवर लहानपणी व्यवस्थित संस्कार करायचे. त्यांच्या देखत बोलताना जरा जपूनच मोठ्याने बोलायचं असतं, कारण नको ते ठसवलं जातं आणि चांगलं मात्र राहतं. म्हणून चांगलंच फक्त पेरायचं असेल तर ते त्या कोऱ्या पाटीवर बिंबवलं जातं. आणि असं 5 वर्षाच्या त्या नामदेवाला दामाशेट्टींनी सांगितलंय, नामदेवा पांडुरंग जेवल्याशिवाय तू जेवायचं नाही. हे वाक्य त्या नामदेवाच्या हृदयावर कोरलं गेलं आणि झालं. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून दामाजी निघून गेले आणि नामदेवाची आईच्या भोवती गुणगुण सुरू झाली, अगं आई उठ उठ लवकर, दे नैवेद्य करून, मी ताट घेऊन जातो. अरे थांब थांब थांब, अरे त्या पांडुरंगाची भोपाळी होऊ दे, काकडा होऊ दे, अरे किती गर्दी असते, लाईन असते, रांग असते त्या पांडुरंगाच्या दर्शनाला, जरा गर्दी कमी होऊ दे आणि मग नैवेद्य घेऊन जा. थांब जरा, किती
सगळा स्वयंपाकाचा नैवेद्य केला, ताट वाढलं आणि या नामदेवाने शेला त्याच्यावर अंथरला आणि नामदेव पळत पळत ते ताट घेऊन राऊळामध्ये आला खरा. राऊळामध्ये आलाय आणि आपले वडील जसं करतात तसंच अनुकरण केलं, मंडल केलं, त्याच्यावरती ताट ठेवलं आणि ताटाच्या भोवती पाणी फिरवायचं एवढंच फक्त माहितीये, मंत्र कुठे माहितीये. पाणी फिरवलं मात्र आणि पांडुरंगाला म्हणाला, पांडुरंगा आता जेवा हो देवा, आता जेवा. आज माझे की नाही बाबा गेलेत गावाला. बाबा नाही आहेत बरं, त्यांनी मला सांगितलंय नैवेद्य दाखव म्हणून मी घेऊन आलोय आणि पांडुरंगा आता जेवण. पांडुरंगा ऐकतोय आणि लगेच थोडा जेवतोय. हा आपला बसून पांडुरंगाला म्हणतो, अरे जेव की रे, जेव की रे, जेव की रे. मध्येच एकेरीवर मध्येच अहो जेवा पांडुरंगा, अहो देवा असं ऐकत का नाही तुम्ही? अहो माझे बाबा नाही आले म्हणून का रागवलात का तुम्ही? अहो रागवू नका, अहो ऐका तरी माझं पांडुरंगा, अहो जेवा तरी. पांडुरंगा आता जेवा किती मी अर्ज करू? अहो ते लहान लेकरू थोडा एकदा झालं, दोनदा झालं, 4 वेळा झालं, 5 वेळा झालं तरी पांडुरंग काही ऐके ना आणि हा बोलायचं काही थांबे ना. कटेवरी हात तुझा, कटेवरी हात तुझा, विटेवरी पाय, कटेवरी हात तुझा, विटेवरी पाय, शेवटी काही तो काही केल्या पांडुरंग ऐकत नाही म्हटलाय तर म्हणाला, बघ बरं बाबा माझा येईल आणि मग काय करेल माहिती का? तो काठी घेऊन येईल आणि माझी पाठ आणि त्याची काठी काय संगम व्हायचा ते होऊ दे. तू ऐकत नाहीयेस ना, जाऊ दे मी आता इथेच बसते. मला भूक लागली, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत, पण पांडुरंगा तू उलट आणि ऐक तरी रे. मी आता तुला काय करू? मी ऐकत का नाही? माझी आई येईल, ती पण मला ओरडेल की हे नैवेद्याचं ताट तू तसंच कसं आणलंस म्हणून. अरे आई तू जेवणार रे. पांडुरंगा का रे नाही ऐकत? पांडुरंग अगं तू पाषाणाची मूर्ती, ती काय ऐकतीये थोडीच. अर्ज करून 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 रडकून दिला आला हो. 1 तास झाले, 2 तास झाले, पांडुरंग काही खाली उतरे ना आणि ह्याचं अर्ज करणं काही थांबे ना. अहो जुन्या कीर्तनकारांनी इतकी सुंदर मौज केली आहे, काय चाली इतक्या सुंदर लावलेल्या आहेत आणि शब्द फक्त बदललेत बरं का? श्रोत्यांनी इथे बसावं म्हणून, आमच्या तरुणांनी, आमच्या लहान मुलांनी यावं म्हणून चित्रपट संगीत सुद्धा इथे कीर्तनामध्ये आणलंय का? तर या मुलांना श्रवणमुक्ती घडावी, परमेश्वराचं आकर्षण वाढावं म्हणून. आणि हा पांडुरंगाची प्रार्थना करतोय की देवा जेवा हो. काय केलं जुन्या कीर्तनकारांनी? ते पद थोडंसं गाते. पांडुरंग ऐकत नाहीये. शेवटी रडकुंडीला आलाय नामदेव आणि नामदेवराय म्हणतात, भोळा पुसतो नामा, भोळा पुसतो नामा आणि पांडुरंग भूमाता बोला देवा बोला आता भोजन पेता का नाही, बोला देवा बोला भोजन पेता का नाही. बोला देवा बोला भोजन पेता का नाही.
मी हे मस्त तुमच्या चरणावर आपटीन. अहो भांडण करावं कुणी तर आमच्या नामदेवांनी. 5 वर्षाचं लेकरू आणि भगवंताला धमकी देताय म्हटलं तरी काही हरकत नाही. हे मस्तक मी तुमच्या पायावर आपटतो असं म्हणून मस्तक वरून आपटणार तितक्यामध्ये पांडुरंगाने ते मऊ आपले हात त्या मस्तकाखाली धरले. मस्तकाखाली धरले आणि ते मऊ हात मस्तकाला लागले आणि मग नामदेव चकित झाला. देवा, कोणाचे हात म्हणून वर बघितलं आणि पांडुरंग आतून गाभाऱ्यातून म्हणतायत, अरे नाम्या, अरे देव कधी जेवतो का? अरे देव जेवत नाही रे, देव जेवत नाही. अहो देव बोलतो तर मग जेवणार नाही असं कसं होईल? देव जेवतो सुद्धा, देव जेवतो सुद्धा. देवाने जेवायलाच पाहिजे. आणि मग पांडुरंगाने असं म्हटल्याबरोबर नामदेवाने वर बघितलं तर सगुण रूपामध्ये पांडुरंगाने दर्शन दिलं. आणि मग काय बघावं हो, पांडुरंग कटेवरचे हात खाली घेतले, खाली उतरले, नामदेवाला जवळ घेतलं आणि त्या ताटामध्ये नामदेवराय समोर पांडुरंगाने जेवण करायला सुरुवात केली. अहो ते जेवण करता करता त्या नामदेव आपला इकडून तिकडे उड्या मारतोय, खेळतोय, मध्येच देवाजवळ जातोय. पांडुरंगाने सगळं ताट स्वच्छ केलं आणि पांडुरंगाने स्वच्छ केलेलं ताट आनंदाने उड्या मारत मारत हा घरी आला. नामदेव घरी आलाय आणि वाड्याच्या त्या बाहेरूनच ओरडत आलाय, आई आई, अगं खूप काय त्या पांडुरंगाने नखरे केले, अगं काय नखरे केले म्हणून सांगू तुला. आई तिकडे माझघरात आतमध्ये नखरे केले पांडुरंगाने? अगं हो, तुला काय सांगू आई, माझघरात. हा बाहेरून अंगणातून ओरडत, आई मला खूप भूक लागली आहे ग, आता मला जेवायला वाढ, जेवायला वाढ. पांडुरंगाने नखरे केले म्हणून माझघरातून आई बाहेर येते आणि नामदेवराय आतमध्ये जातायत. ताट ते रिकाम बघून गुणाई माता आश्चर्यचकित झाली, म्हणाली, अरे नामदेवा, हे नैवेद्याचं ताट तुला भरून दिलेलं होतं आणि ते तू तसंच कसं आणलं? अगं आई, तसंच कसं आणलं म्हणजे? तू नैवेद्य दाखवायला सांगितलंस ना मला, म्हणून मी गेलो नैवेद्य दाखवला. अरे मग तिथे संपवलंस की? अगं नाही ग बाई, मी कसा संपवेन? पांडुरंगाने संपवलं. नाही, पांडुरंग काय प्रस्तराचा तो नाचगणू महाराजांच्या आख्यानामध्ये खूप जुने शब्द आहेत. प्रस्तर म्हणजे पाषाण. तो पाषाणाचा देव काय जेवेल? अरे तो पाषाणाचा देव जेवत नाही रे, नुसता नैवेद्य दाखवायचा. अशी आमची लौकिकातली भक्ती, ही लौकिकातली भक्ती. पण नामदेवरायांची भक्ती 5 वर्षाचं असताना भगवंताला जेवू घालण्या इतकं सामर्थ्य, इतकी भक्ती आमच्या पांडुरंगाच्या मध्ये होती. अगं आई, खरंच तो जेवला ग? नाही, असं कसं? तुझ्या मित्रांना, तुझ्या सवंगड्यांना घेऊन तू ते ताट संपवलं अशी? माझा नाही विश्वास. अगं आई, मग मी काय खोटं बोलतो? अगं नाही ग, पांडुरंग खरंच जेवला ग आई. असं कसा जेवेल पांडुरंग? दगडातला तो, पाषाणातला तो देव, तो का जेवतो का कुठं? अगं आई, खरंच ग जेवलाय.
दामाशेट्टी दारात उभी राहून ऐकतायत. हातामध्ये पिशवी आहे आणि ती पिशवी गळून पडली हो, हातातनं गळून पडली. आणि देवा, अरे मी 12 वर्ष तुला रोज जेवायला ताट घेऊन येतोय आणि तू उपाशी राहिलास. देवा, केवढं माझ्याकडून पाप घडलं रे. आणि या माझ्या 5 वर्षाच्या लेकराच्या हातून तू जेवलास पांडुरंगा. असेच पुन्हा तिथून मागे वळले आणि दामाशेट्टी रावळामध्ये धावत 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 गेले. मागोमाग कोणाही माता पण गेली. दामाशेट्टी रावळामध्ये गेले आणि आपलं मस्तक पांडुरंगाच्या चरणी ठेवलंय आणि भगवंताला मनोभावे साष्टांग नमस्कार घालाय. अश्रुधारा वाहताय आणि पांडुरंगा, अरे 12 वर्ष मी तुला उपाशी ठेवलं, माझ्याकडून केवढी चूक झाली, माझ्याकडून नाही, ही जी सेवा माझ्याकडून घडली त्याचं फळ मला तू माझ्या मुलाच्याकडून तू जेवलास, हे खरंच मी धन्य झालो, धन्य झालो असं म्हणून पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं. गोळाई मातेला पण खूप आनंद झालाय आणि आमच्या शिंप्याच्या कुळाचा उद्धार झाला. पांडुरंगा, या माझ्या लेकराच्या हातून तू त्याचा उद्धार केलायस, शिंप्याच्या कुळाचाही उद्धार केलायस असं म्हणून पांडुरंगाला सांगितलं. आणि पांडुरंग म्हणाले, दामाशेट्टी, अरे नामदेवाचा नुसता मी नैवेद्यच नाही खाल्ला तर पुढे तो जेव्हा जेव्हा बोलवे त्या वेळेला मी त्याच्यासाठी येणार आहे, त्याच्या कीर्तनामध्ये मी नाचणार सुद्धा आहे, त्याचे सगळे हट्ट मी पुरवणार आहे. गाभाऱ्यातून शब्द मंद त्याच्यामध्ये ऐकू आले आणि दामाशेट्टीला खूप खूप आनंद झाला. आणि श्रोते हो, नामदेवांच्या खरंच कीर्तनामध्ये भगवंत नाचत होते. आपल्याला नामदेवांचं संपूर्ण चरित्र माहिती आहे. ज्या वेळेला नामदेव असे एकमेव संत आहेत की ज्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिले आणि ज्या वेळेला गुरुकृपा व्हायच्या आधीच पांडुरंग त्यांच्यावरती कृपा करताय असे एकमेव संत. त्यानंतर आमचे समर्थ रामदास स्वामी, की गुरु हे होता प्रभू रामचंद्रांनी त्यांच्यावर कृपा केली आणि साक्षात दर्शन त्यांना दिलेले आहे. तर असे संत रामदास स्वामी आणि आपले रामदेव राय यांना गुरूंच्या सानिध्याच्या आधी भगवंतांची कृपा झालेली आहे. आणि विसोबा खेचरांनी नामदेवांना अनुग्रह दिला. पुढे नामदेवांनी तीर्थावळीचे अभंग लिहिले. ज्ञानदेवांनी नामदेवांना तीर्थाटनासाठी पंजाबपर्यंत घेऊन गेले. आपल्याला ही सगळी कथा किंवा संपूर्ण त्यांचं चरित्र माहिती आहे. असे हे नामदेव राय. अहो, ज्या पांडुरंगाने त्यांच्याशी बोलावं, ज्या पांडुरंगाने त्यांचे हट्ट पुरवावे, नामदेव कुठे गेले तर त्यांच्या विरहानं पांडुरंगाच्या डोळ्यातून आसवं गळावी. असे नामदेव राय पुढे अनेक कीर्तनामधून त्यांनी संपूर्ण समाजाला उपदेश केला आणि भक्ती मार्गालाही लावलं अनेक समाजातील लोकांना. 80 वर्ष या नामदेव रायांचे आयुष्य आहे आणि नामदेव राय अनेक ठिकाणी भारतभर तीर्थाटन करून, अनेक ठिकाणी कीर्तन करून, अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी समाजाला उपदेश केलाय, अनेक ठिकाणी प्रवचनं केली, अनेक ठिकाणी जाऊन समाजाला मार्गदर्शन केले आणि पुढे पांडुरंगाच्या सेवेमध्ये राहिले. पांडुरंगाच्या आजही पंढरपूरला आपण जर गेलो तर नामदेवांची आधी पायरीचं दर्शन आणि नंतर मग आपण पांडुरंगाचं दर्शन घेतो. असे नामदेव राय तुम्हा आम्हाला या संत मांदियाळीतील अत्यंत महत्त्वाचं मानले जाणारे हे नामदेव राय शेवटी चिरा बनून तिथे राहिले. आणि क्षेत्र
टीमचं मी मनापासून धन्यवाद त्यांना देते, आभार मानते. आणि त्याचबरोबर ज्ञानराज माऊली म्हणते She